मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, इंग्लिश स्पीकिंगमध्ये मोठे मोठे सेंटेन्सेस शिकण्याच्या आधी तुम्हाला शॉर्ट सेंटेन्ससुद्धा शिकावे लागतात. तर हे शॉर्ट सेंटेन्सला मराठीमध्ये तर आपल्याला माहिती असतं, पण त्याच्या इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कसं बरं असतं ते आपण या सेशनमध्ये शिकूया. नवीन मंडळींनी या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला आमचे इंग्लिश स्पीकिंग नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या लर्न विथ सुची या चॅनलमध्ये. दररोज बोलणारे छोटे छोटे वाक्य या इंग्लिश स्पीकिंग सिरीजचा मंडळी आज आहे आपला डे 30. आधीचे व्हिडिओ 1 to 29 व्हिडिओ तुम्ही माझ्या लर्न विथ सुचीच्या चॅनलमध्ये व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता मंडळी. स्टार्ट टुडे सेशन, कॉमन शॉर्ट इंग्लिश फ्रेजेस. ओके मंडळी, चला. फर्स्ट सेंटेन्स, मीच का असं कोणाला म्हणायचं असेल तर इंग्लिशमध्ये म्हणतात व्हाय मी. मीच का, व्हाय मी. चला जाऊ, लेट्स गो. लेट्स गो. नका जाऊ, डोंट गो. डोंट गो. खरंच, रिअली. ठीक आहे, खरंच का असं आपण विचारतो ना कोणाला, रिअली. ठीक आहे, समजलं. ठीक आहे, गॉट इट. गॉट इट. केव्हाही, वेनेवर. वेनेवर. कोणीही, हुएवर. हुएवर. मला पण, मी टू. मी टू. अजून नाही, नॉट येट. नॉट येट. ते आहे, इट इज. इट इज. ते कर, डू इट. डू इट. ते खा, इट. इट. हा इट म्हणजे खाणे. ठीक आहे, EAT, इट. सो इट. इट. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स, सोडून दे, लिव्ह इट. लिव्ह इट. माहित नाही, डोंट नो. डोंट नो. अजूनपर्यंत, टिल नाव. टिल नाव. हो, झालं, इट्स डन. इट्स डन. आत्ताच, राईट नाव. राईट नाव. ठीक आहे. रडू नको, डोंट क्राय. डोंट क्राय. कधीच नाही, नेवर. नेवर. तर काय, देन व्हॉट. देन व्हॉट. कुठेही, वेरेवर. वेरेवर. कुठेतरी दुसरीकडे, एल्सवेअर. एल्सवेअर. कशासाठी, फॉर व्हॉट. फॉर व्हॉट. कधी कधी, समटाइम्स. समटाइम्स. नेक्स्ट, बाहेर जा, गेट आउट. गेट आउट. हो, नक्कीच, येस, शुअर. येस, शुअर. चल पुढे, गो अहेड. गो अहेड. काही नाही, नथिंग. नथिंग. ते पकड, होल्ड इट. होल्ड इट. तू नाही, नॉट यू. नॉट यू. माझी चुकी. नेक्स्ट आहे, माझी चुकी, माय मिस्टेक. माय मिस्टेक. कसं तरी, समहाव. समहाव. ठीक ठाक, सो अँड सो. सो अँड सो. तू जिंकलास, यू वॉन. यू वॉन. खूप वेळा, मेनी टाइम्स. मेनी टाइम्स. आतापर्यंत, ॲज ऑफ नाव. ॲज ऑफ नाव. लवकर कर, हरी अप. हरी अप. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. पुढे, चुप रहा, बी क्वाइट.
बी क्वाइट. शांत रहा. बी काम. बी काम. काम म्हणजे शांत. हे घे. टेक इट. टेक इट. कदाचित. परहॅप्स. परहॅप्स. हे लपेट. wrap it. wrap it. आपण रॅपरमध्ये रॅप करतो ना, ते wrap it. राहू दे. let it be. let it be. आता काय? what now. what now. पुढे काय? what next. what next. बाजूला हो. move aside. move aside. थोडं थांब. hang on. hang on. चालू राहू दे. keep going. keep going. असे कसे? how come. how come. आता मंडळी, मजबूत राहा याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. तर मंडळी, खूप सोपं आहे मजबूत राहा. आठवून बघा, नक्की तुम्हाला याचं उत्तर सापडेल. ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मंडळी, हे आहेत आपले आजचे कॉमन शॉर्ट इंग्लिश फ्रेजेस जे आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला यूज होतात आणि ते महत्त्वाचे आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. तर तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून ठेवा, सेव्ह करून ठेवा किंवा माझ्या व्हिडिओमध्ये येऊन बघू शकता. याची रोज बोलायची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला हे इंग्लिश सेंटेन्सेसमध्ये यूज करता येतील. ठीक आहे मंडळी, सोपं आहे की नाही? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा मंडळी, आणि चॅनलला नक्की एक सबस्क्राईबसुद्धा करा, कारण हेच आमच्यासाठी मोटिवेशन आहे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. थँक्यू सो मच. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सब्जेक्ट घेऊन. तोपर्यंत बाय. सी यू.